नमस्कार, प्राय किचन मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत। आज आपण पाया सूप कसं बनवायचं ते पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये मी पाय कसे साफ करायचे, ते चविष्ट कसे बनेल, ही सगळी साधी सोपी पद्धत मी माझ्या पद्धतीने जेवढं व्यवस्थित दाखवता येईल त्याप्रमाणे दाखवलं आहे। त्यामुळे ही व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा। चला तर मग आपण पाया सूप कसं बनवायचं ते आधी पाहूया। त्यासाठी पाय स्वच्छ कसे करायचे ते सर्वप्रथम पाहूया। आता हे पाय मी बाजारातून आणलेले आहेत, ते एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आणि अशा पद्धतीने नळाखाली ते स्वच्छ करून घ्यायचे। 2-3 पाण्याने छान धुवून घ्यायचे, म्हणजे त्याला जी केस असतात लागले ती निघून जातात। या ठिकाणी मी भाजण्याचं वगैरे काही नाही, अगदी साधी सोपी पद्धत दाखवली आहे। बघू शकता तुम्ही, स्वच्छ नळाखाली धुवून घेते मी। तर अशा पद्धतीने धुवून झाल्या तर याच्यामध्ये मी उकळतं पाणी टाकते, की उकळत्या पाण्याने काय होतं, केस जी काय त्याला लागलेली असतात ती निघून जातात। मग अशा पद्धतीने मी ते गरम पाण्यात असे हलवून घेतलेत। आता ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे। असे आपला हात भाजलेल्या ठिकाणी मी झाऱ्याचा वापर केला, झाऱ्याने असे काही काढून घेतल्यात, म्हणजे जी काय केस असतील ते पाण्यात राहतात। बघू शकता किती स्वच्छ गरम पाण्याने होऊन जातात ते पाय। आता पुन्हा एकदा गार पाण्याने नळाखाली धुवून घ्यायचे। अशा पद्धतीने एक एक पाय असे स्वच्छ करून घ्यायचे, जेणेकरून त्याला केस राहणार नाहीत। बघू शकता मी अशा पद्धतीने स्वच्छ करून घेतलेत। आता थंड पाण्याने धुवून झाल्यात, आपण त्या गरम पाणी काढून टाकून त्याच्यामध्ये पुन्हा एकदा गरम पाणी घेऊयात। आता भांडे धुवून झाले, त्याच्यामध्ये आता आपण पाय टाकूयात ते, आणि त्याच्यामध्ये उकळतं पाणी पुन्हा एकदा टाकायचं। हे असे दोनदा करायचं। तर आपलं थोडेफार एखाद दुसरं केस राहिले असेल ते सुद्धा गरम पाण्याने निघून जातात। आता एक खूड कशी साफ करायचे ते आपण पाहूयात। सर्वप्रथम पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे, कारण त्याला पायाला खूप काय काय लागलेलं असतं, त्यामुळे स्वच्छ धुवून घेतले की मग आपल्याला ते साफ करायला सोपं जातं आणि चांगलंही वाटतं। त्याचा वास खूप येत असतो ना, तो वाससुद्धा धुवून जातो। आता ते नळाखाली स्वच्छ धुवून झाले, तर आता आपण एका भांड्यात उकळत्या पाण्यात टाकायचे। उकळत्या पाण्यात काय होतं, साफ करायला सोपं जातं। आता आपले पाय गरम पाण्यात ठेवले होते ते आता आपण काढून घेऊयात। बघू शकता आपलं किती स्वच्छ पाय झालेत। आपले स्वच्छ पाय धुवून झालेत। ते आता चाळणीत काढून घ्यायचे। आणि पुन्हा एकदा गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे। हे धुतलेले पाय एका भांड्यात ठेवून त्याच्यावरती पाणी घालून एका बाजूला ठेवून देऊयात। आता हे आपण खूड साफ करायला ते घेऊयात। खूड गरम पाण्यात ठेवल्यामुळे काय झालं, त्याचा कवर पटकन निघतो। बघू शकता मी किती साध्या सोप्या पद्धतीने साफ करायचे दाखवते। ह्याला भाजायची गरज नाही, काय नाही, एकदम पटकन ह्याचे खूड निघतात। एखाद्या चमच्याने किंवा सुरीच्या साहाय्याने हे असे साफ होऊन जातात। थोडा वेळ लागतो, पण चांगल्या पद्धतीने स्वच्छ केलं जातं हे। बघू शकता मी याचे कवर काढून टाकले। अशा पद्धतीने आपण सगळ्या खुडाचे कवर काढून टाकायचे आणि स्वच्छ करून घ्यायचेत। पायाचे सूप भरपूर पौष्टिक असतं, हाडांसाठी चांगलं असतं आणि लहान मुलांनासुद्धा हे सूप पिण्यासाठी खूप पौष्टिक असतं।
जास्त वेळेला साफ करायला लागत नाही. भाजायचं म्हटलं की ते घरभर खूप वास पण येतं त्याचा. ह्याचं तसं कसं वास पण राहणार नाही काय नाही. गरम पाण्यात आपण स्वच्छ करून घेतो आहे. हे मी नेहमी करत असते, त्यामुळे मला याचं करून करून म्हणजे अनुभव आलेला कसे करायचे काय करायचे त्या पद्धतीने मी हे करत राहते. आता एका भांड्यामध्ये एक पळीभर तेल टाकायचं, त्याच्यामध्ये दालचिनीचे तुकडे टाकायचे थोडेसे, एक मसाला वेलची टाकायची आणि परतून घ्यायच्या तेलावरती. आता याच्यामध्ये हिरवी मिरची टाकायची, वेलची टाकायची थोडीशी हिरवी वेलची आणि थोडेसे धने टाकायचे. हे सर्व तेलामध्ये परतून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवायचा आहे परतत असताना. ह्या मसाल्यामुळं काय होतं, एक प्रकारची चव येते पायाचं सूप प्यायला. आणि थोडासा कांदा घालायचा. हा कांदा घालून पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घ्यायचा. हे जर तुम्ही आजारी माणसाला किंवा पेशंटला करत असाल तर मिरची स्किप केली तरी चालेल, नाही टाकली तरी चालेल. आता एक अर्धा पाऊण चमचा हळद टाकायची. एक चमचा जास्त हळद टाकली तरी काहीच प्रॉब्लेम नाही. मी या ठिकाणी एक पाऊण चमचा हळद टाकली आणि हे सर्व पुन्हा व्यवस्थित तेलात परतून घ्यायचं. 1 मिनिटभर साधारण परतून घ्यायचं. आता याच्यामध्ये 2 चमचा आलं लसूण पेस्ट टाकायची. हे सर्व मसाले व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचे. आता सर्व तेलात परतून घेतल्यामुळे काय होतं, कांद्याचा उग्रपणा, आल्या लसूण पेस्टचा उग्रपणा हा सगळा निघून जातो. म्हणून तेलात छान असं परतून घ्यायचं. हे थोडेच मसाला असल्यामुळे काय करायचं, हलवल्यामुळे काय होतं, करपत नाही म्हणून सतत हलवत राहायचं. आता याच्यामध्ये आपण पाय टाकूयात. आता गॅस बंद करायचा आणि थोडंसं हे परतून घ्यायचं मसाले आणि पाय. जेणेकरून पायाला हा सर्व मसाला लागेल अशा पद्धतीने हलवून घ्यायचे. आता आपण सगळं एका कुकरमध्ये काढून घ्यायचं. आणि याच्यामध्ये पाय बुडतील ह्या हिशोबाने पण पाणी टाकायचं. त्याला जास्त पाणी झालं तरी चालतं, असं काही नाही. अगदी पाय आपले बुडतील इथपर्यंत मी पाणी या ठिकाणी घेतलेलं आहे. साधारण 3 ते 4 ग्लास पाणी आहे. आता चवीनुसार मीठ, या ठिकाणी मी एक मोठा चमचा भरून मीठ टाकले. आणि आता त्याला 6 ते 7 शिट्ट्या होऊन द्यायच्या. आणि कुकर गार झाल्यानंतर त्याचं झाकण काढून पाहूयात. आता आपलं मस्त सूप तयार झालेलं आहे. 6 ते 7 शिट्ट्या झाल्यामुळे मस्त पायाचं सूप तयार झाल्याचा अर्क सगळा पाण्यात उतरतो. बघू शकता, कलर पण छान, वास पण मस्त येतो आहे अशा सूपाला. आणि अशा पद्धतीने सूप गाळून घ्यायचं. तुम्ही गाळून नाही घेतलं तरी चालेल, पण मसाले जाता खाल्ले तर मग गाळून घ्यायचं. आणि ते पाय असतात ते सुद्धा आपण खाल्ले, बाजूचे त्याचा मांस खाल्लं, हे खाल्लं तरी चालू शकतं. अशा पद्धतीने आपलं छान सूप तयार झालं. बघू शकता किती साधी आणि सोपी पद्धत मी या ठिकाणी सांगायचा प्रयत्न केला आहे. तरी पण तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट करून मला नक्की विचारा. तर कशी वाटली आपली पाया सूपची रेसिपी ती कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि आपल्या पाया किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा.